रायगड जिल्ह्यात नवनव्याने प्रकल्प व उद्योगधंदे उभारले जात आहेत. अशातच औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. मात्र अनेक वर्ष इथे कोणताही प्रकल्प उभारला जात नसून या जमिनी पडीक राहत असल्याने शेतकरी वर्गात असंतोष उफाळून येतोय. अलिबाग तालुक्यातील शहापूर, देहरण, खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे. पूर्व भूसंपादन व सध्या पुनर्संपादनातील संपादन संस्थांकडून गैरकारभार होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. खारेपाटातील 3000 एकर शेत जमिनीपैकी 800 एकर कृषी व 400 एकर अकृषी जमीन 2006 साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या. यापैकी 70% जमिनी सलोख्याने व 30% जमिनी सक्तीच्या भूसंपादनाद्वारे संपादित करण्यात आल्या. या विरोधात शेतकरी पेटून उठलेत. आमच्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा, स्थानिक भूमिपुत्र शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार मिळावा, पुनर्वसन करण्यात यावे, तसेच 12.5% भूखंड देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढा उभारलाय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. काय नाव आपलं आणि शेतकऱ्यांची नेमकी काय मागणी आहे? माझे नाव मधुरा भास्कर पाटील. मी गावकी अध्यक्ष होतो, आता माजी अध्यक्ष आहे. मी गावकीचा पण कामकाज केलेलं आहे. तर आता आमची जमीन कवरी मोलाच्या ह्याच्यात घेतात, तर आम्हाला जमीन रास्त भाव दिला, रास्त नोकऱ्या चाकऱ्या पोरांना दिल्या आणि भूखंड काय विकसित काय आमचे पोराबालांसाठी झाला, तर आम्हाला जमीन देवाचीच आहे. प्रकल्प पाहिजे आम्हाला, पण प्रकल्पाबद्दल असं भूखंड आपले हे काहीच मान्य केलं नाही तर आम्ही जमीन देणार नाही आणि आमचा सतत असा लढा राहील. काय नाव आपलं आणि शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, नेमकी मागणी काय आपली? माझं नाव मीनाक्षी मधुकर पाटील. मी सामान्य महिला आहे. तर आम्हाला तर प्रकल्प आणायचा आहे, परंतु आमच्या मुलाबालांचं उद्या काय होईल ह्याचा विचार करायला पाहिजे. पैसा काय आला येतो आणि जातो, पण पैशाचं काही नाही, परंतु आमच्या मुलांचं, आमच्या बाकी जे नागरिक आहेत किंवा महिला आहेत त्यांचं काय होईल. आज शेतकऱ्यांचं काय होईल हो. लाडकी बहीण असं म्हणतात, पण लाडक्या बहिणी रडतात की त्यांच्या आत्ता जे पैसे ते देतात आपल्याला आणि आपल्यासाठी ते करतात, पुढे जे काय होईल. जे सगळं लाडकी बहिणीचं बंद केलं तर पुढं काय होईल. त्याही जर आपल्याला पाठिंबा दिला नाही तर आमचं पुढं काय होणार, शेतकऱ्यांचं काय होईल. माझा प्रकल्पाला विरोध नाही, योग्य तो भाव मिळाला पाहिजे आम्हाला आणि योग्य त्या मुलांना शिक्षणदार आहेत मुलं, त्यांना नोकऱ्या धंदा काम असं काहीतरी मिळायला पाहिजे. एक माणूस काय असे ना, दोन माणूस काय पण ते घ्यायला पाहिजे कंपनी. मी अनिल परशुराम पाटील, शेतकरी संघर्ष समिती सेक्रेटरी. या ठिकाणी 2019 साली MIDCने ॲक्विजिशन प्रोसिजर चालू केली. 2019 साली प्रोसिजर चालू केल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा भाव त्यांनी एकरी म्हणजे 37 लाख रुपये डिक्लेरेशन केलं, जो कायद्याप्रमाणे नाही आहे. मग त्याप्रमाणे आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी प्रोसिजर केली, जो कायद्याप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे 2013च्या कायद्याप्रमाणे, LAR ॲक्ट, लँड ॲक्विजिशन ॲक्टप्रमाणे. त्याप्रमाणे आम्हाला भाव हा या ठिकाणी जो सरकारी भाव आहे, म्हणजे ज्या 2019 साली जो सरकारी रेडी रेकनर रेट आहे त्याप्रमाणे एकरी 42,200 हा प्रति गुंठा, त्याच्या प्रति एकरप्रमाणे जर आपण हे केलं तर 42,200,000 हा प्रति एकर 40 गुंठ्याचा भाव आहे. आणि त्याच्या चारपट म्हणजे काय की बाबा त्याचा 2 गुणक केला तर 84 लाख होतं आहे. आणि त्याची इसाऱ्याची रक्कम म्हणजे 100% दिलासा, हे मिळून पूर्णपणे जर त्याची हे केली तर त्याची गणती होते 1,64,00,000. 1,64,00,000 रुपये आम्ही 2019 साली त्याने आम्हाला भाव द्यायला पाहिजे होता, तो दिला जात नाही आहे या ठिकाणी. आणि त्यामुळं आमचा हा लढा चालू आहे. आणि मेनली याच्यामध्ये आम्हाला याच्याबरोबर या ठिकाणी जो आम्ही विकसित भूखंड मागतोय तो विकसित भूखंड दिला गेला पाहिजे. आणि दुसरे आमच्या प्रत्येक सातबाऱ्याप्रमाणे आमच्या प्रत्येक ह्याला नोकरी दिली गेली पाहिजे. या 3 प्रमुख मागण्या आमच्या आहेत. त्या कंप्लायन्स झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकल्पाला जमीन देणार नाही आणि प्रकल्पाला आमचा विरोध नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील. मी शेतकरी संघटनेचा कायदेशीर सल्लागार काम करत असताना आमच्या शहापूर, धाकटे शहापूर व धेरण विभागात 2 प्रस्तावित प्रकल्प MIDCने आमच्यावर एक प्रकारे लादले गेलेले आहेत. एक प्रकल्पाची जमीन संपादित झालेली असताना दुसऱ्या प्रकल्पाचा
आमच्यावर अधिसूचनेची त्यांनी जबरदस्ती केली. त्या जबरदस्ती करत असताना कुठेही शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांची एकमेव मागणी होती की आमच्या शेतकऱ्यांसोबत MIDC अधिकारी, येणारी प्रस्तावित कंपनी आणि प्रशासकीय अधिकारी व महत्त्वाचा मुद्दा घटक शेतकरी यांची संयुक्त मीटिंग लावणं गरजेचं होतं. ते त्यांनी लावलेली नाही आहे. प्रथमतः प्रकल्पाला कोणताही विरोध नसताना गेली 10 वर्ष जो टाटा पॉवरसाठी प्रोजेक्ट त्यांनी घेतला होता, या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महामंडळ जे MIDC आहे, म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची मांडलेली फसवणूक की त्यांनी 2009 साली टाटा पॉवरसाठी घेतलेली जमीन सिनामासाठी हस्तांतरित करताना कुठेही महत्त्वाच्या घटकाला विश्वासात घेतलं नाही. ही मांडलेली आमची फसवणूक थांबवण्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना आणि महत्त्वाचे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना, तुम्ही शेतकरी प्रधान शासन असल्याचं सांगताय, मग इथे शेतकरी अन्याय होत असताना तुम्ही कुठे आहात? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही हा मुद्दा जर प्रकर्षाने विधानसभेत विधान परिषदेत मांडला नाहीत तर आम्ही आत्मदहन करण्याला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. माझं नाव भानुदास रामभाऊ पाटील. मी इथला माजी सरपंच आहे. मी ज्येष्ठ नागरिक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1999 सालापासून पुनर्वसन कायदा अस्तित्वात होता, परंतु कायद्यामध्ये सुसूत्रता आणि सुसंबद्धता नव्हती. म्हणून 2006 साली पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना झाली आणि पुनर्वसन प्राधिकरणामध्ये काही शासन निर्णय झाले. त्या शासन निर्णयामध्ये कलम 11(1) अधिसूचना म्हणजे पुनर्वसन कायदा लागू झाल्याची अधिसूचना, कलम 12(2) अधिसूचना म्हणजे पुनर्वसन कायद्याचा अंमल असण्याची अधिसूचना आणि कलम 13(3) म्हणजे पुनर्वसन प्राधिकरणाने सिग्नल दिल्याची म्हणजे पुनर्वसन कायदा पूर्ण झाल्याची अधिसूचना. तर त्या बाबतीत ठरलेला एक शासन निर्णय त्या बाबतीत असा झाला होता की पुनर्वसन आयुक्तांनी कलम 11(1), कलम 12 आणि कलम 13(3) अधिसूचना काढण्यापूर्वी पुनर्विकासाचा निधीची खातरजमा केल्याशिवाय या अधिसूचना काढायच्याच नाहीत. पण 5/8/2008 साली कलम 11(1) अधिसूचना काढण्यात आली. 8/9/2009 साली कलम 13(3) अधिसूचना काढण्यात आली. ह्याचाच अर्थ पुनर्विकासाची खातरजमा झालेली होती. त्याच्यानंतर 13/7/2011 रोजी पुनर्विकास करार अंमलात आला. पुनर्विकास करार हा माननीय राज्यपाल यांच्या वतीने महसूल उपसचिव आणि टाटा प्रकल्प संस्था यांच्यामध्ये पुनर्वसन करार अस्तित्वात आला आणि त्या करारान्वये ज्या काही इथल्या नागरिकांना देय रकमा होत्या किंवा देय सुविधा होत्या, त्याच्यापैकी कुठलीही सुविधा गेल्या 18 वर्षामध्ये इथल्या नागरिकांना, इथल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत. त्यासंबंधीचे काही 1-2 GR आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवायला तयार आहे. आमचं म्हणणं असं आहे की शासनाने जर ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनी प्रकल्प संस्थेने म्हणजे टाटानी संपूर्ण खर्च त्या जमिनीचा केलेला आहे. संपादन संस्था जी MIDC आहे किंवा उपविभाग अधिकारी आहे, यांचा 1ही रुपया याच्यामध्ये खर्च झालेला नाही. फुकट जमिनी हे MIDCला मिळालेल्या आहेत आणि MIDC आमचा पुनर्वसनाचा कायदा दडपण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तो पूर्वलक्षी प्रभावाने आमचा पुनर्वसनाचा कायदा लागू व्हावा आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्या सुविधा मिळाव्यात, एवढं बोलून माझं निवेदन संपवलं. दादा, काय नाव आपलं आणि काय एकूणच शेतकरी हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, काय भूमिका आहे आपली? नाव काय? सर, माझं नाव मितेश सुधन पाटील. मी इथला स्थानिक शेतकरी आहे आणि आज जी शेतकऱ्याची भूमिका घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की सन 2006 साली इथे पहिला टाटाचा प्रकल्प आलेला आहे आणि टाटाचा प्रकल्प येऊन त्याही शेतकऱ्यांची एकरी 20 लाखामध्ये जमीन घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना फक्त एक 30% यश आलं होता त्या खरेदीमध्ये. आणि त्यानंतर त्याही जे शेतकरी कवडी मोलाच्या भावात जमीन देत नाही असे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्याही 2010 साली इथे सक्तीचा भूसंपादन लावलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची एक प्रकारची फसवणूक केलेली आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकलेले आहेत आणि त्यावेळेला असं आश्वासन दिले होते की इथेशी एक मोठा टाटाचा प्रकल्प येणार, इथेशी घरोघरी लोकांना नोकरी लागणार, तरुणांना रोजगार मिळणार, पण तसे इथे काहीच घडलेले नाही. जेणेकरून त्याही एक प्रकारे शेतकऱ्यांची, तरुणांची इथं फसवणूक केलेली आहे. आज 15 वर्षे झाले. 15 वर्षामध्ये इथे 1 रुपयाचा त्याही विकासाचं काम कुठलं आणलेलं नाही आणि 15 वर्षामधले इथले तरुणांना आज दुसरीकडे जावं लागतं कामानिमित्त आणि दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना आज कुठल्याही प्रकारचा प्राधान्य चांगल्या प्रकारे मिळत नाही. आणि 15 वर्ष जमीन देऊनसुद्धा त्याही जबरदस्ती जमिनी घेतल्यात
आणि 15 वर्षामध्ये एकही रुपयाचा इथेशी विकास झालेला नाही. काय 15 वर्षात 15 रुपयाची कुठल्या तरुणाला नोकरीही मिळालेली नाही. तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जर तुम्हाला प्रकल्प करता येत नसेल तर 15 वर्ष झालेले आहेत, तर आमची जी 1200 एकर जमीन तुम्ही संपादित केलेली आहे सक्तीने, ती आमची शेतकऱ्यांना तुम्ही परत द्यावी, एवढीच शासनाला मी विनंती करतो. माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील, मी धाकटे शहापूर गावचा अध्यक्ष आहे. माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की गेले 19 वर्ष टाटा पॉवरनं जी जमिनी खरेदी केली, ती जमिनी खरेदी करताना त्या जमिनीमध्ये MIDC किंवा शासनानं कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये खडासुद्धा टाकला नाही. परंतु त्या जमिनीमध्ये एक सिमारसन कंपनीचा प्रोजेक्ट येण्याचं सिमारमासन कंपनी येण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. तो घाट घालत असताना त्याच कंपनीला पोच रस्त्यासाठी जो फेज 2 मधून रस्ता येतोय, तो फेज 2 मधून रस्ता येत असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता 32-3ची नोटीस त्यांनी लावलेली आहे. 32-3ची नोटीस लावता असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वास न घेतात केलेला आहे. पण माझं एवढंच म्हणणं की माझ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, आम्हाला प्रकल्प हवा आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला योग्य तो भाव, आमचं पुनर्वसन आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांना जे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील का त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी असतील त्यांना नोकऱ्या, हे आमचं ध्येय आहे. एवढं आमचं जर आम्हाला जर शासन किंवा MIDC देत नसेल तर आमचा या प्रकल्पाला किंवा या पोच रस्त्याला आमचा विरोध असेल. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.